दाखले मंजूर करण्याची प्रक्रिया सुलभ करा. दाखल्यांचे अवाढव्य पैसे घेणाऱ्यांवर चाप बसवा. प्रा. अमोल गावडे सर. तहसीलदार कार्यालयातून मिळत असलेल्या शासकीय दाखल्यांबाबत मोठा घोटाळा होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. यावेळी बोलताना प्रा. अमोल गावडे सर म्हणाले की दाखले मंजुरी ही शासकीय व्यक्ती न करता खाजगी व्यक्ती मंजुरी देत आहेत व एवढेच नाही तर यापूर्वीचे तहसीलदार शिरोळ यांची DSC देखील तहसीलदार वापरत नसून त्रयस्थ व्यक्ती वापरत असल्याचे समजले आहे. सदर मंजुरीचे युजर ID पासवर्ड सेतुचालकाकडे असून हा सेतुचालक त्वरित मंजुरीसाठी हजारो रुपये घेत असल्याचे समजत आहे. तालुक्यातील इतर महा-ई-सेवा चालकांकडून देखील दाखल्यांसाठी अवाढव्य पैसे उकळले जात आहेत. त्याचबरोबर दाखले मंजूर करण्याची प्रक्रिया ही सुलभ करून आपल्याकडे ज्या क्रमाने दाखले सोडण्यात आलेले आहेत त्याच क्रमाने वैद्यकीय सोडून पडताळणी करून मंजूर करण्यात यावेत. जास्त पैसे त्याला लवकर दाखला अशी पद्धत आपल्या तालुक्यात पडलेली आहे ती बंद करण्यात यावी. सदर गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन दाखले मिळण्याची प्रक्रिया सुलभ व शासकीय नियमानुसार व्हावी, अन्यथा आम्हाला आपल्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला आहे. यावर बोलताना तालुका दंडाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार कीर्ती पाटील म्हणाल्या की लवकरच या संदर्भात तालुक्यात मंडल अधिकारी ठिकाणी कॅम्प घेण्यात येतील व या कॅम्पच्या माध्यमातून जास्तीत जास्त दाखल्यांची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल व शासनाच्या फीमध्येच त्यांना दाखले उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच तालुक्यातील ज्या महा-ई-सेवा केंद्र व त्यांचे एजंट नागरिकांच्याकडून लूट करतात त्यांची लेखी तक्रार देण्यात यावी, तात्काळ त्यांची महा-ई-सेवा केंद्र बंद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सुद्धा लवकरात लवकर लागणारे दाखले काढण्यास सुरुवात करावी. काही अडचण भासल्यास तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, अमोल गावडे सर, कृष्णा देशमुख, अक्षय पाटील, राजू आवळे, मंगेश नलावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ. नमस्कार. आज आंदोलन अंकुश संघटनेमार्फत या ठिकाणी तहसीलदार मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. एक तालुक्याचा महत्त्वाचा आणि गंभीर विषय की विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, मग ते SC, ST, NT, OBC, SC/BC, EWS व त्याचबरोबर इतर उत्पन्नाचे दाखल्यावर जे असतील या संदर्भात हे दाखले सिक्वेन्सनं न घेता जो जादा पैसे देतो त्याचा पण दाखला त्या देतो, अशा संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. या संदर्भात आज तहसीलदार मॅडमांना भेटून की इथून पुढं सर्वांचे दाखले हे सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी मंजूर करण्यात यावेत असे त्यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील जेवढ्या महा-ई-सेवा केंद्र आहेत यांच्याकडून जी लूट होते किंवा सेतू केंद्र जे आहे यांच्याकडून या संदर्भाची लूट होते यांच्यावरती चाप लावावा आणि जर अशी कोणाची जर तक्रार जर आली तर त्या ठिकाणी त्यांचं महा-ई-सेवा केंद्र बंद करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी तहसीलदार मॅडमांच्याकडे करण्यात आली. याच्यामध्ये गंभीर बाब या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे की आपल्या तालुक्याचे जे तहसीलदार होते त्या तहसीलदारांची डिजिटल सिग्नेचरची लॉगिन जे होतं ते एका त्रयस्थ व्यक्तीकडे होतं आणि हा व्यक्ती त्या डिजिटल सिग्नेचरचा वापर करून अनेक त्या ठिकाणी जो प्रथम येईल त्याला त्या ठिकाणी म्हणेल त्या पैशांना दाखले त्या ठिकाणी तो देत होता. याला कुठेतरी आळा बसावा या संदर्भात देखील आमची मागणी केलेली आहे. यातून आम्हाला हे सांगायचं आहे फक्त की येत्या 2 महिन्यामध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व दाखले लागणार आहेत. यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात तहसीलदार मॅडमांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या ठिकाणी संपूर्ण तालुका स्तरावरती ठिकठिकाणी मंडल विभागीय कॅम्प लावतो आणि कॅम्प लावून संपूर्ण विद्यार्थ्यांचे दाखले त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि याचबरोबर त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे यापुढे जर कोणत्याही महा-ई-सेवा केंद्रातून जर तक्रार जर आली किंवा आमच्या आशेतून असेल किंवा नागरिकांना देखील आव्हान आहे, जर कोणताही महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी दाखल्यामध्ये कुचंबना करत असेल, जादा पैसे जर घेत असेल तर तक्रार ती तहसीलदारांच्याकडे करावी किंवा आंदोलनाशी संपर्क साधावा, त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल.